दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी संतप्त नागरिकांचा रास्ता रोको। वनमजूर राजेंद्र सोळंके आत्मदहन प्रकरण। इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणानं केली सुटका जगण्यानं छळलं होतं। या कवी सुरेश भट यांच्या कवितांच्या पंक्तीचा प्रत्यक्ष प्रत्यय आज राजेंद्र सोळंके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांना अनुभवायला मिळत आहे। वनमजूर राजेंद्र सोळंके यांचा काल सायंकाळी मृत्यू झाला असून या घटनेला 22 तासांचा कालावधी लोटला असताना मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वनपाल सागर पाटील याला तात्काळ अटक करा व इतर मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला असून अद्यापपर्यंत वरिष्ठांकडून त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं वृत्त जायखेडा येथील धडकताच येथील संतप्त नागरिकांनी सटाणा ताहराबाद रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय। आंदोलनकर्त्यांशी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील चर्चा केली, मात्र आंदोलक आपल्या मतावर ठाम आहेत। आता प्रशासन योग्य कारवाई करत मृत्यूनंतर तरी वनमजूर राजेंद्र सोळंके यांना न्याय देईल का याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। मृतदेह अद्याप नाशिक येथे असून पुढील विधीसाठी त्यांच्या मूळ गावी आणला जाणार असल्याची माहिती मिळतेय। कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जायखेडा इथं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। वनपाल या वरिष्ठ पदावर पदसीन असलेल्या व राजकीय वरदहस्त लाभलेल्या अधिकारीकडून आपला शारीरिक व मानसिक छळ होत असून मला न्याय मिळावा या मागणीसाठी पोलीस व वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या अनेक दिवसांपासून पायऱ्या झिजवल्या, पण न्याय न मिळाल्यानं राजेंद्र सोळंके या वन मजुरानं स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतलं होतं। त्यांना अंत्यवस्था अवस्थेत नाशिक इथं पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवले होते। आपल्याला न्याय मिळेल या एका आशेनं गेल्या काही दिवसांपासून त्यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज चालू होती, पण अखेर निष्ठुर व्यवस्थेबरोबरच काळानं त्यांना आपल्या कवेत घेत त्यांच्या न्याय हक्कासाठी चाललेला लढा थांबवलाय। राजेंद्र सोळंके या 58 वर्षीय वनमजुराचे उपचारादरम्यान नाशिक इथं निधन झालं। अद्यापर्यंत कोणतंही आश्वासन न मिळाल्यानं मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिलाय। प्रतिनिधी भैयासाहेब माळीसह दीपक बागुल, सटाणा। बाहेर जे जायखेडा पोलीस स्टेशनच्या बाहेर हे आंदोलनकर्ते बसलेले होते, परंतु कुठलाही तोडगा या आंदोलनात निघू शकला नसल्यामुळे रोको करण्याचा निर्णय घेतलाय। आता ते या जायखेड्याच्या मेन काय नेमकी अपेक्षा आहे आणि का तुम्ही इथे बसलेला? आजपर्यंत गेल्या 7-8 दिवसांचा लढा शेवटी आमचे ते काका शेवटी ते देर झाले। पोलीस प्रशासन, वन विभाग सगळ्यांनी एकदम सेटलमेंट करून ठेवली असं आम्ही आता जाहीर सांगतो। अजून 5 मिनिटात आम्हाला तर 5 मिनिटात मारायची किंवा मरायची कोणतीही वेळ येऊ, मी एकटा इथं उभा आहे। तुमची काय मागणी आहे? पोलीस प्रशासन असेल, शासन असेल, काय नेमकी तुमची मागणी? जे मृत झालेत राजेंद्र सोळंके यांना न्याय, ज्या सागर पाटीलमुळे त्यांनी आत्महत्या केली त्या सागर पाटीलला आत्ताच्या आत्ता इथं अटक आणि संबंधित जेवढे अधिकारी आहेत ते सस्पेंड पैसा द्यायचे सगळे असते। एक तर मला वाटतंय सगळं डिपार्टमेंट विकलं गेलेलं आहे, पोलीस सुद्धा विकले गेलेले आहेत, हे आता आम्ही जाहीर सांगतो। अजून 15 मिनिटं पोलीस प्रशासनाला आजपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिला, आता शेवटचे 15 मिनिटं त्यांना देतोय। जर त्यांनी 15 मिनिटात इथं काही केलं नाही तर त्यांनी पुढचे परिणाम आता भोगावे।